मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही, आमच्या आहेत त्या मागण्या द्या. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, 11.5 महिने झाले तेच म्हणतोय. आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय? काय पर्याय आमच्या पुढं? काय चुकी आमची? विरोधी पक्ष असो नाही तर सत्ताधारी असो, काय चुकी? तिथं नाही जावं तर कुठं जावा? 20ला ते आमचं फायनल आम्हाला कळलं आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाडू शकतो. मग आम्ही काय ठिकाणी निवडून येणार, ठिकाणी निवडून आणू, आणि ज्या ठिकाणी पाडणार आहेत, जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत त्याला पाडू. दरेकरणात आता बरेच समन्वयक सुद्धा फोडलेत मराठीचे. पहिल्यांदा क्रांती मोर्चा फोडला होता, त्याच्यात एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले. महापाप डोक्यावर घ्यायला लागले ते मराठ्यांचे. काही आमदार जमा केले, काही संघटना जमा केल्या. हे अभियान आहे, अभियान नाव दिलं त्यांनी, पण ते मला उघडं पाडण्यासाठी, मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे, षड्यंत्राला जाळं आहे सरकारचं. मी गुतत नाही जाळ्यात, नेलंय फक्त आहे. काळजी करू नका मला. फक्त मराठ्यांना विनंती आहे, एकजुटीनं राहा, तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे, कल्याण होणार आहे. नसता मी तर लढणारच आहे, पण तुमच्या लेकराचं तुमच्या हातानं मराठ्यांनी वाटोळं करू नका, ही माझी मराठा समाजाला विनंती. सगळे सोयरीची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, कारण 83 क्रमांकाला ओबीसी यादीवरतीच, कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे. कारण तसं म्हणून मराठा आणि कुणबी त्याच्यामध्ये उल्लेख. त्याच्यामुळं मराठ्यांना 83 क्रमांकानुसार शासन निर्णय करायला काहीच हरकत नाही सरकारला, कारण ते टिकतंय पण आणि कधी उडणार पण नाही. त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी राहिली यात्रा, त्यांच्या स्वार्थासाठी. त्याला पक्ष मोठा करायचा, नेता मोठा करायचा. मला माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे, त्याच्यासाठी माझी यात्रा आहे, राजकारणासाठी नाही. शेवटी समाज ओळखतो. आता मराठ्यांनी बी ठरवलं नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमाला. आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एक आहेत. तुम्ही 29 ऑगस्टला बघा मराठा काय असतो, ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही, फुटत नाही, त्याला मला अंतरवली 29ला तुला दाखवतो मराठा काय असतो. प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही. मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही. आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाही असं कितीही नव्हतं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी 10 मराठी असले तरी मनोज जरांगे मागं सरकू शकत नाही. सगळ्यांच्या छाताळावर नाचून आरक्षण ओबीसीतून मी घेणार आणि हा दौरा सुद्धा पुरा कडीला लागणार. टोटल मराठी उलट इथून पुढे ताकद दाखवून देतील आता की मराठी काय असते. शेवटी माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा. समाजाचे पोरांचे हाल खऱ्याने सांगतो मी काय राजकारणी नाही किंवा बिगडी नाही बोलायचं म्हणून बोलायचं. मला ते सहनच होत नाही. जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात, त्यांचा जर फोन आला ना, असं असं झालं दादा, आम्हाला तितकं वाईट वाटतं आपण असून काहीच उपयोग नाही आहे. आपण मराठा स्वतःला म्हणून घेतो, काहीच उपयोग नाही आहे. त्या पोरांना ॲडमिशनला अडचण यायला लागली, नोकरी ते टक्के म्हटलं, त्याला हॉस्टेलच मिळालं नाही, त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही, त्याला MBBSलाच ॲडमिशन मिळालं नाही. हे खूप इतकं मनाला लागतं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं बस की त्याला साधं आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल भोगायला लागते. गोरगरिबांचे आईबाप कष्ट करून पोरं शिकवते आणि ते लेकराचे इतके हाल होते. मला इतकं वाईट वाटतं, म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही करत. पण तुम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही, कोणी अडवू नका, राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही, उगाच अडवू नका, काही गरज नाही. मराठ्यांनी अडवायचं ठरवलं, जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गचुऱ्या धरून जाब विचारू शकतो, एवढीच क्षमता मराठीची. आणि ते तुम्हाला दिसल. आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय, मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय, ते मुंबईत बी जाणार आहेत. आम्ही तिथं बी ये म्हणा, तुला दाखवतो तिथं मुंबईत सुद्धा किती मराठी.